समीरजी यांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी देऊयात. मॅच चालू झाली आहे तिकडे. अर्थात दिशा अकॅडमी संघाला आपण पाहिलं खेळताना, ज्या खेळामध्ये आपण पाहिलं विजयी पद गाठलं आहे त्यांनी, आणि विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अर्थात दिशा अकॅडमी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्या संघाचा अर्थात आपण जो पाहिला, ज्याने खऱ्या अर्थाने पूर्ण धुरा आपल्या हातावरती घेतली होती, त्याचा आपण गुणगौरव केला. अर्थात आपण राकेश केरकर यांना पाहिलं. आणि वळूयात आपण आता मान्यवरांच्या यथोचित मान सन्मानाकडे, ज्या ठिकाणी आपण सर्वप्रथम करणार आहोत ते म्हणजे सुशीलजी कासार साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करतो आहोत. मी विनंती करतो तेजसजी नरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे विनंती करतो रोहा ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांना की आपण सुद्धा अतिथी कक्षावर येऊन यथोचित मान सन्मान व्हायचा आहे. राजू केकर यांना विनंती करतो की समीर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. राजू केरकर यांच्या वतीनं आपण समीर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. या स्पर्धेसाठी अथुरात वेळ काढून ही स्पर्धा पाहायला आणि त्या स्पर्धेच्या वतीनं मार्गदर्शन करण्यासाठी आपण पाहतो स्वयंभू धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन आयोजित ही प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा रजनी क्रिकेट आपण पाहतोय. त्या क्रिकेटमध्ये जोडल्या गेलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य वर्षे आतिशजी पडवळ साहेब यांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. करण्यासाठी मी विनंती करतो तेजस्वी नरे साहेबांना, आतिश साहेबांचा अर्थात ग्रुप ग्रामपंचायत वर्षे सदस्य आतिश साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान ऑन स्क्रीन पाहत असाल. त्यांचं सुद्धा स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नंतर नंदेशजी पडवळ साहेब यांचा सुद्धा आपण मान सन्मान करणार आहोत. अदरार्थी आपण नावं जरी घेत असलो तरी अपार्ट फ्रॉम द ग्राउंड त्यांच्यामध्ये असलेली ती मैत्री आणि त्या मैत्रीच्याच वाट्याने, त्या मैत्रीच्या हक्काने आज आपण हा संपूर्णपणे अतिथी कक्ष जो पाहतोय तो रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे पूर्ण एक प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ही पूर्ण एक साखळी आहे, ती साखळी बनलेली आहे. मयूर मारुसरे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय शरदजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे.
धन्यवाद सर. आपण मॅच कडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहतो बापदेव अष्टमी संघ विरुद्ध लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ म्हणजे आपण अर्थात आपण पाहतो तांबडी संघ. या दोन संघांमधली लढत आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला अष्टमी संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. फ्लड लाईट्स मध्ये ही चालू असलेली मॅच आपण पाहतोय. धावफलकाकडे आपण वळूया, ज्या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. 3 चेंडू झालेत, उर्वरित 3 चेंडू अजूनही यायचं बाकी. निखिल आपण पाहतोय अर्थात निखिलच्या बांधणीत, निखिलच्या संघ नायकीमध्ये आणि श्रीकांत पंडित, गौरव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला हा संघ. चेंडू हवेमध्ये कैलास खाली आहेत. झेल आणि सफलता आणि अष्टमी संघाला मिळाला हा योग्य ती म्हणजे विकेट आणि फलंदाज बाद होताना मिळतोय. एक गडी चांगल्या पद्धतीने टिपला. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. बापदेव अष्टमी संघ, जर आपण या संघाकडे पाहिलं ना, याच वर्षी बांधणी झाली या संघाची. बांधणी झाल्यानंतर संघाच्या पाठीरागे जे आपण पाहिलं श्रीकांत पंडित यांच्याकडून प्रत्येक वेळी मार्गदर्शन राहिलं. त्या बांधणीमध्ये त्या संघामध्ये आपण प्रत्येक वेळी पाहत गेलो की श्रीकांत पंडित असो किंवा त्याच्यासोबत त्यांनी सागर भोबडचं घेतलेलं थोडंसं मार्गदर्शन, जितू बामणे यांच्याकडून आलेलं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी एकत्रित करून प्रॅक्टिस सेशन त्या तिन्ही संघ आपण पाहतो एकाच मैदानावरती करतात. मग प्रत्येकाला प्रॉज अँड कॉन्स प्रत्येक वेळी शेअर करत जातात. राजू कधी कधी त्यांना बॅटिंगचे धडे देतो की या पद्धतीने बॅटिंग झाली पाहिजे. कधी सागर भोबड आपला लेदरचा अनुभव आणि प्लस त्याच वेळी क्रिकेटचा पूर्ण अनुभव या पूर्ण यंगस्टरची टीम आपण पाहतो. त्या यंगस्टरच्या टीम मधून गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो संकेत ऐनकर गोलंदाजी मार्कवरती. या षटकातले आपण पाहिलं अजूनही 2 चेंडूचा खेळ यायचा बाकी. 2 षटकांचा खेळ चेंडू यायचे बाकी असताना यावेळी मात्र आपण पाहतो एखादी धावफलकावरती चोरली जाते. एका धावेने धावफलकावरती धाव गणित बदललं जातं. 17 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकातला शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. पण धावफलक ज्या पद्धतीने रंगलं, पॉवर प्लेची ओव्हर होती, थोडीशी एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण म्हणू शकतो. पण त्यानंतर संकेत ऐनकरनी केलेलं कमबॅक हे खूप महत्त्वाचं ठरलं. बॅटर्सकडे आपण वळूयात. वा 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 फट्टा, एकदम चांगला चेंडू. वाईट बॉल अवंतरी धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. हनुमाननगर आणि वाली संघाच्या संघ नायकांना विनंती, आपण त्वरित नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. हनुमाननगर आणि या वाली. लास्ट बॉल हिट केलाय, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अथर्व बामणे धावतोय पण त्याची धाव मात्र पूर्ण होणार नाही. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. आणखीन एक चौकार. या चौकाराने षटक क्रमांक मात्र समाप्त. 2 आणि या 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्या तब्बल आपण पाहतो 22 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. बापदेव अष्टमी संघाने घेतलेला तांबडीच्या विरुद्ध हा निर्णय जो आपण पाहिला, त्या निर्णयामध्ये आतापर्यंत यशस्वी तर नाही राहिले. कारण का 2 षटकांच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. चला, मर्यादित षटकांमध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला मानतो. आपण संकेतची बॉलिंगची तुलना करू. चांगली 1 विकेट प्राप्त झाली, 1 एक्स्ट्रा मधून रन दिली, 2 डॉट बॉल फेकले गेले होते, 1 सिंगल त्याच्याकडून आली. पण मात्र 2 चौकार, त्या 2 चौकारांनी गणित मात्र बदलून गेलं. खूप चांगलं चालू होतं अर्थात बापदेव अष्टमीच्या संघाच्या वतीनं. पण शेवटच्या चेंडूवर आलेला तो चौकार आपण पाहिला. त्या चौकाराने धावफलकावरती लागल्या. त्यामुळे 22 ही धावसंख्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि आपण जर प्रथमेश उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती, आपण जर प्रथमेश अष्टमी संघ जर पाहतोय, प्रत्येकाने आपल्या हाताला आहे ना, म्हणजे लेफ्ट हँड असो, लेफ्ट हँडला आपल्या बरोबर बायसेप्स वरती लावलेली ती काळ्या कलरची रिबिन, अर्थात काळी रिबिन आपण पाहतो. ज्यावेळी 26/11चा हल्ला, 26/11 यावेळी पोलीस प्रत्येक जण हातावरती अर्थात एक ब्लॅक रिबिन बांधतात. तशीच एक दुर्घटना झाली. म्हणजे अष्टमी गावासाठी नव्हे तर पूर्ण रोहा क्रिकेटसाठी झाली. रोहा अष्टमीसाठी झालेली ती दुःखद परेश खांडेकरचं निधन. त्या निधनानंतर पूर्ण अष्टमी गाव असो किंवा संपूर्ण रोहा क्रिकेट असो, त्या सगळे शोकांतिक झाले होते. आणि त्याच्या आदरांजलीसाठी आणि त्यासाठी प्रत्येक अष्टमीकर आता हाताला काळी रिबिन बांधून खेळताना पाहायला मिळतोय. याच वेळी चेंडू हवेमध्ये, ओंकार जोशी चेंडू खाली येतोय, चेंडू अडवला जाणार नाहीये. त्याच वेळी बॅकअप मध्ये फलंदाज अर्थात क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, त्याची फेकी करेपर्यंत
आपण पाहतो धावफलकावरती 2 ने वाढ करणार, धावफलक 2 ने पुढे सरकला जातोय, धावफलक आपण पाहतोय धावांचं 24 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला, चेंडू हवेमध्ये, श्रीकांत पंडित त्या ठिकाणी होतो. दर्शनच्या बॅटमधून फटके तर चांगले आता येताना पाहायला मिळालेत, पण तितकी चांगली लय त्या दर्शनकडून पाहायला नाही मिळाली. तांबडी संघाचं प्रत्येक वेळी नेतृत्व करत असताना दर्शनकडून मोठे फटके आपण पाहतो, पण रजनी क्रिकेट म्हटलं, फ्लड लाईट्समध्ये हा क्रिकेट म्हटलं, कारण का हॅलोजन असतात, काही येल्लो काही व्हाईट हॅलोजन आपल्याला पाहायला मिळतात. येल्लो हॅलोजन म्हटलं की आपल्यावरती थोडासा म्हणजे हीट इश्यू येणार, आणि व्हाईट हॅलोजन म्हटलं की थोडा ना डोळ्यांना त्रासदायक. या गोष्टी मॅनेज करणं महत्वाचं. त्याच वेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये, कॉटन बोल्ड, यस इट इज टेकन. आणखीन एक सफलता प्रथमेश अष्टमी संघ. मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्ती आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनंती करतो वाली आणि हनुमान नगर या दोन्ही संघांना, आपण त्वरित नाणेफेकीसाठी ही जशी फर्स्ट इनिंग समाप्त होणार ना तसं आपल्याला त्वरित द्यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नवीन फलंदाज रोशन स्ट्राइक वरती आलेला पाहायला मिळतोय. वा वा वा, काय फटका आहे. चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषा बाहेर. पहिल्या बॉलवर ओमकारने दाखवून दिला. अर्थात तांबडी, अर्थात आपण तांबडी म्हटलं की आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहे. परत एकदा वळेन मी, अर्थात डोंगरावरचा बॅट्समन, डोंगरावरचा बॅट्समन आला की मात्र मोठे फटके येतात. ही गणित काहीतरी आहे. नाही, खरंच आहे. आपण म्हणतो ना ग्रामीण, खरा ग्रामीण आहे. म्हणजे रोहा जर आपण म्हटलं, रोहा संघातला अर्थात तेजस नरेचा संघ झाला, सागर बोबटचा संघ झाला, आपण बाबदेव अष्टमी संघ पाहतो, हा ग्रामीण मधला, पण हा शहरी विभागातच पडणारा तांबडी संघ, विरजोली संघ, हे प्युअर ग्रामीण क्रिकेट आहे. हे प्युअर ग्रामीण आहे ना. इथे प्लेइंग 11 मध्ये येण्यासाठी आहे ना खूप चुरस असते. इथे आहे ना प्रत्येकाला आपलं टॅलेंट दाखवावं आणि जोपासावं पण लागतं. त्याच वेळी आपण पाहिलं भन्नाट चेंडू आणि पंचांचं बोट आपण पाहतोय. काही निर्णय, काही अपील आणि मात्र पंचांचं बोट वरती आणि फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. 31 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. लास्ट एक बॉल यायचा अजूनही बाकी. ग्रामीण क्रिकेट बद्दल आपण बोलत होतो. ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थाने सर्वप्रथम जेव्हा टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली, टेनिस क्रिकेट हा कम्प्लिटली ग्रामीण क्रिकेटच होसायचा. पण त्याच्यानंतर आलेलं ग्लॅमर, त्याच्यानंतर आलेलं क्रिकेटसाठी ज्या पद्धतीने क्रिकेटला पूर्ण घेऊन गेलं, व्यावसायिक दर्जा ज्या पद्धतीने क्रिकेटला मिळायला लागला 2007 साली, मग त्या टेनिस क्रिकेटला ग्लोबलाइज करण्यासाठी संतोष नाणेकरांनी टीम आली. त्यांनी मग प्रत्येक ठिकाणचे बॅनर्स आपल्या फेसबुक चॅनल्सवरती लावायला लागले आणि मग तिथून गोष्टी चालू झाल्या. परत शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज यायला लागल्या. त्या शॉर्ट व्हिडिओजमधून प्रत्येक जण आपण पाहिलं नवीन नवीन गोष्टी यायला लागल्या. मग टेनिस क्रिकेट असो किंवा आता आपण ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण वाहिनी पाहतो. 1 लाख सबस्क्रायबर ड्रीम्स क्रिकेटचे सुद्धा झाले आहेत. या सगळ्या गोष्टी आहे ना ग्रामीण टेनिसनेच दिल्या आहेत. त्याच वेळी आपण पाहतो बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे चाचपडत आहेत त्या ठिकाणी, पण मात्र 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावा संघासाठी तर खऱ्या अर्थाने वाचवले. या 2 धाव्याने धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतोय. 33 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मागील काही मॅचेस आपण जर पाहिल्या असतील, आपण प्रेक्षक म्हणून पाहिल्या असतील किंवा ऑनलाईन ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण पाहिल्या असतील, पण तेव्हा पाहिलं रन चेस होत नाहीये. आपण खूप वेळा पाहिलं विरजोली संघ यांच्याकडून सुद्धा आपण गणिते काही पाहिली की रन चेस होत नाहीये. कारण काय, क्रिकेटर्सना विचाराल तुम्ही, जुने जाणकार आहेत, टॉस जिंका आणि लगेच आपण मात्र
शेवटचा आणि अंतिम षटक कैलास गोलंदाजी मार्क वरती आलेले पाहायला मिळतात. कैलास गोलंदाजी मार्क आपण म्हटल्यावरती स्पीड कमी, भेदकता जास्त, टप्प अचूक पद्धतीने फेकी होते. मोठा फटका अर्थात मोठा फटका, चेंडू हवेत आणि सरळ फ्लड लाईटला लागणारा चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. जर गौरव बडे यांनी जर झेल पकडली तर मात्र ओंकार सर पाटील, राहुल बोबड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच्याकडे वळूया नंतर. परत एकदा गोलंदाजी, फुलटॉस बॉल आणि मात्र आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड उघडलं होतं. फाईन लेगकडे चेंडू धावतोय आणि क्षेत्ररक्षक चाच पडत असताना फुटबॉल थोडासा पाहायला मिळाला. चेंडू अडवला की नाही थोडासा अर्थात गुत्थ्यामध्ये आपण पाहतोय. चेंडू अडवला जातोय, त्याची फेकी होते. धावफलकावरती आपण धावा ऍड करूयात. 41 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिला मोठा फटका आला, षटकार आला, त्याच्यानंतर मात्र गोलंदाज कडून कमबॅक हवं होतं. तो कमबॅकाची अपेक्षामध्ये नेहमी राहणार, पण त्याचवेळी ज्या आपण फलंदाजांमध्ये आपण पाहतो दर्शनच्या बॅटमधून आलेला तो षटकार, त्याच्यानंतर ते डबल्स आले. त्या धावफलकेने 41 ही धावसंख्या धावफलकावरती 10च्या सरासरीच्या पुढे जाऊन धावफलक नेऊन ठेवलाय. फटका चांगला आहे, गॅप मध्ये येणार का अथर्व बामणे? आहा, आउटफील्ड ने नशीब साथी दिलं. एकचं सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन होताना पाहायला मिळतो. डबलचं ट्रिपल होणार का नाही, क्लोज टाइम होता आणि त्याच वेळी नकार सुद्धा दिला आणि धावफलकावरती आपण पाहिलं चेंडूवर मात्र 2च धावा आल्या. उर्वरित 3 चेंडू अजूनही यायच्या बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये झालेली नामी बदली आपण पाहतोय आणि आवश्यक होती ती नामी बदली आपण पाहिली. ना बॅट आडाफाटा खेचला होता, आडाफाटामध्ये आला नाहीये, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न केला. ही सिंगल नाही मित्रा, या ठिकाणी सिंगल घेतली जाते का नाही ह्या गणितामध्ये अडकलेलो आपण पाहतोय. सिंगल येते की नाही, 22 मध्ये रन तर मात्र धावफलकावरती ऍड केली जाते. अशा क्लोज कॉलला ना बॅटर आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये नॉन स्ट्रायकर एंड किंवा स्ट्रायकर एंडला आपल्याला विकेट गमवावी लागते, आत्महत्या केली जाते. पण ह्या दोन्ही गोष्टी झाल्या नाही. माझ्या समोर बाबूला आपण पाहतोय. रोह्यामधील जर आपण बेस्ट फिल्डर्सची नामांकना घेतली ना तर मात्र बाबू नो डाऊट त्याच्यामध्ये येणार. आडाफाटा खेचला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक स्लोली धावत येतात पण चेंडू अडवला जातो. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? यष्टीरक्षक तेवढाच चपळ आहे, चेंडू अडवणार, ती चाचपडले जातात. सिंगलचा डबल, डबलचा ओव्हर थ्रो मधून ट्रिपल कडे वळताना पाहायला मिळतील का नाही? शांती शांती शांती. डबल 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. थोडंसं हास्य प्रत्येकाकडे, कारण का एक आपण क्रिकेट ज्या पद्धतीने ज्या पटलावरती ग्लोबल घेऊन आलंय, पण 3 धावा ना, फक्त 3 धावा. चला धन्यवाद, पंचांकडून आपल्याला इशारा. 3 धावा धावफलकावरती ऍड करूया. धावफलक जाऊन पोहोचलंय 47. प्रेझेन्स ऑफ माइंड, 2 बॅटरनी ज्या पद्धतीने एक डोळ्यातले इशारे आपण पाहिले त्या पद्धतीने आपण धावफलक रंगलो. चला पहिली जोरात आली, दुसरी सुद्धा डेड एंड आहे. गौरव बडे आणि मात्र चेंडू पायाला लागून स्टंप्स न लागतोय आणि मात्र विकेट प्राप्ती. अर्थात आपली पाहिले धावचीच्या स्वरूपात गडी क्रमांक आपण बाद होताना पाहायला मिळतोय. 4था गडी क्रमांक बाद होताना पाहायला मिळालं आणि धावफलकावरती धावा झालेल्या आपण पाहतोय 48 ऑन बोर्ड. 48 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण उर्वरित वळूयात ज्या नाणेफेक होण्यासाठी हनुमान नगर आणि वाली. चला आपण त्वरित नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. हनुमान नगर आणि वाली धावफलकाकडे वळतो, ज्या ठिकाणी धावफलकावरती झाल्यात. 48 ऑन बोर्ड झालेले आहेत, 49 टू विन.
रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचे यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. स्वयंभू धावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कासारे साहेब आपल्या समवेत आहेत आणि योगीराज म्हस्के यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित मान सन्मान करतोय. मान्यवर आहेत आपल्या समवेत, अर्थात रोहा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनच्या वतीनं त्यांचा आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नाणेफेकीचा कौल सुद्धा करण्यासाठी मी विनंती करतो संकेतजी देशमुख साहेबांना की आपण होणारा सामना हनुमान नगर विरुद्ध वाली या दोन संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघांचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित. ओके, धाव फलकावरती बदल झालेला आहे. 49 ऑन बोर्ड, 49 ही धावा संख्या धाव फलकावरती झालेली आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे बापदेव अष्टमी संघाला. 50 धावा धाव फलकावरती आपल्याला बनवायचे आहेत. आणि धन्यवाद. या पुढील समालोचनासाठी विनंती करतो प्रथमेश ठाकूर यांच्याकडे वळतो. धन्यवाद. थँक्यू सो मच गुड्डे जाधव, आपला मनपूर्वक आभार. लगेचच आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेनं. सामना आपल्याला पाहायला मिळेल बापदेव अष्टमी बनाम तांबडी या दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं धावसंख्या बनल्या गेल्या त्या आता एकंदरीत 49 आजच्या दिवसातली हायएस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाले. कारण यापूर्वीच्या ज्या मॅचेस आपण पाहिल्या 35 40 पर्यंत स्कोर बोर्ड होतं, पण आता 49 बनवल्या. 50चं टार्गेट आहे. 50 धावांचं लक्ष आता डोळ्यापुढे ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळाचा उत्तरार्धाला आपण सुरुवात करणार आहोत. सागर, आपली मॅच कधी असेल? अजून 2 मॅचेस आहेत, पण आज बिग फाईट, मोठी लढत आहे. रोहित विरुद्ध नक्कीच राजू वाघमारे ही मोठी लढत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती देखील एक महत्वपूर्ण लढत असणार. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं एकंदरीत 49 49 धावा बनल्या. जिथे साहिल असेल, त्याचा समावेश रोहित असेल, दर्शन असेल, या सर्वांनी बॅटिंग चांगली केली. शेवट गोड केला ते फलंदाज रोशन. आणि खेळाच्या पूर्वार्धामध्ये 49 बनला गेला. 50 धावांचं टार्गेट. मॅच लावते सुरुवात. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहिलं. आता उत्तरार्धाला सुरुवात करूयात. गोलंदाजी मार्कवर नितीन असेल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. आज पहिल्या फेरीतली तिसरी लढत आपण पाहतोय. तांबडी बनाम बापदेव अष्टमी या दोन संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत. त्यानंतर आई सासाईवाली विरुद्ध हनुमान नगर रोहा. त्यानंतर अंधाराळी विरुद्ध दर्या किनारा अष्टमी. त्यानंतर जितेंद्र 11 विरुद्ध तळवली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील.
मॅच सुरू करा प्लीज. ऑनफिल्ड अंपायर्स आपल्याला देखील विनंती, आपण थोडं स्ट्रिक्ट राहा, कारण आज एकंदरीत आपल्याला 15 ते 16 मॅचेस कव्हर करायच्यात. सो रिक्वेस्ट आहे प्रत्येक संघ आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. ठीक, 11:25 पहिला चेंडू पडतोय. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी आपल्याला दिला जाईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अडवा बॅटनं हल्ला करायचा होता. फलंदाज अगदी आपण पाहिलं तर जागेवर होते. अडव्या बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. डॉट बॉलनं सुरुवात केल्या. बॉलिंग ट्रॅक वरती षटक पहिला आणि गोलंदाज नितीनला आपण पाहत आहोत. चांगली सुरुवात आपण पाहतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती नितीन. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं अडवा बॅटनं हल्ला करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडून केली सुरुवात. पुढचा बॉल मोठ्या रनअपनं नितीन. ओ हो हो, एसटी उखडली गेले. विकेट सपताना आपण पाहतोय. शून्यावर लागणारा धक्का पहिला फलंदाजी करताना बापदेव अष्टमीला. मुख्य अतिथी मंचावर आपण पाहिलं तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेबांना आपण पाहतो. खरं तर गेले 2 दिवस त्यांची देखील भव्य आणि दिव्य रजनी स्पर्धा आपण पाहिली. आणि नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्वयंभू श्री धाबीर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय. सुनीलजी कासा साहेब देखील आपल्या मुख्य अतिथी मंचावर उपस्थित आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं कोणत्या प्रकारची धाव मिळाली नाही. दुसऱ्या बॉलवरती मिळाली विकेट. क्लीन बॉल यस्त उद्ध्वस्त केल्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येता नितीन तयार. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर ओमकार आलाय. पुढचा बॉल वेगात टाकला. तितक्याच वेगाने बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू आपण पाहतोय. 3 मध्ये 2 डॉट 1 विकेट. मोठ्या रनअप अनोख्या ऍक्शन गोलंदाज. पुन्हा एकदा आणखीन एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बिहाइंड द विकेट यष्टी रक्षक जर आपण पाहिला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रोहितला आपण पाहतोय. चतुर चालाक रोहितला आपण पाहतोय. खरं तर इतक्या वेगाने चेंडू येतात तरी देखील तो योग्य प्रकारे गॅदर करतोय. आणि खरं तर आपण पाहिलं मुंबई उपनगरामध्ये 1991 ते 98च्या कालावधीमध्ये उमाकांत पवार म्हणून एक विकेट किपर होऊन गेले. सर सातत्यानं आपण पाहिलं ते आता पंचांची भूमिका पार पाडत असतात, पण त्यावेळेस वेगवान गोलंदाजांना MRI चे बॉल असायचे आणि तेव्हा क्लोज विकेट किपर असणं भरपूर कठीण होतं. आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर 1990 असेल किंवा आपण अजून मागे गेलात तर 1988 पासून त्यांचे विकेट किपरिंगची चर्चा आपण संपूर्ण मुंबई उपनगर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पाहिली. क्लोज कीपर पाहिल्याच्या नंतर अगदी त्यांची आठवण येते जरूर. ऑन साइडला वळवला फटका. चांगला गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट फिल्डर. सेकंडचा कॉल धावलेत मिळणार नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना आता टोटल स्कोर बोर्ड वरती 2 आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन बोर्ड. प्रियेश मला तर वाटतं काहीतरी प्लॅन बनवतात आता विजयासाठी, कारण आज काय घडलंय खरं तर कोणी अनुमानही लावू शकत नाही अशा गोष्टी घडल्यात. चांगले संघ आपल्या स्पर्धेच्या बाहेर. पिकअप शॉट स्लॉट मध्ये आला आणि आतातून देखील निसटला. साधा सोपा झेल इथनं केला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कारण
जेव्हा आपण स्वयंभू श्री धावीर महाराज असोसिएशन प्रीमियर लीगची स्पर्धा पाहिली, त्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विजयला 0वर जीवनदान मिळालं होतं आणि त्या विजयनं त्या मॅच मध्ये 59 कुटून काढला होता. त्यामुळे कॅचेस इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 3. नाही, बाबूची आता प्रॅक्टिस सुरू झाली आहे. नाईट क्रिकेट ॲज अ फिल्डर त्याचं कंट्रीब्युशन आपण पाहणार आहोत आज देखील. आहेत कुठे ते राजू वाघमारे विरुद्ध रोहित, एक जबरदस्त लढत असेल. ते देखील बिग बॅटल पाहायला विसरू नका. अकुटपासा, खरं तर आपण अकुटपासा म्हणू शकत नाही, कारण गुडलेन वरून टेक ऑफ केला चेंडू न थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलाय आणि बघता बघता लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव. दाफल कव्हर आपण पाहिले तर टोटल आता स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 5. 50चा पाठलाग करताना 5 झाल्यात. 45 अजूनही पूर्ण करायच्या आहेत. फुलर लेन तो ऑन साईडला वळवला गेला. फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर आपल्याला तिथे पोहोचलेले दिसत आहेत आणि पुन्हा एकदा एक धाव. सिंगल डबल एका दुक्का काम चालणार नाहीये आणि आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते मोठे फटके कोणाचा बॅटमध्ये येतील की अखेरच्या चेंडूपर्यंत धावांसाठी संघर्ष हा बापदेव अष्टमी संघाचा सुरू राहील. कारण आज आपण पाहिले तर बरेचसे विक्रम या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मॅचेस मध्ये झाले. कारण ज्या संघांना आपल्या असोसिएशन मध्ये वरचढ समजलं जात होतं त्या संघांना देखील या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यामुळे आज काही घडेल. खरं तर रजनी क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन आपण मॉर्निंग सेशनला प्रेडिक्शन लावू शकतो, पण नाईट क्रिकेट बराचदा 99% प्रेडिक्शन फेल होताना आपण पाहतो. ऑन साईडला वळवला गेलाय. अडवल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. कारण काल देखील आपण पाहिलं जेव्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा या क्रीडांगणावर पार पाडली. खरं तर अनेक मोठे उलाढाल आपण काल देखील पाहिले. कारी संघ सलग सर्व बलाढ्य संघांना परास्त करत मेगा फायनल मध्ये आला, पण धाटव संघाविरुद्ध मात्र त्यांचा खेळ थोडा डगमगला आणि काल चॅम्पियनशिप पटकावली सोनार सिद्ध धाटव संघानं. पण आज खऱ्या अर्थानं श्री स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. आज विजयाचा प्रबळ दावेदार कोण असेल ते पाहणं देखील आज तितकंच महत्वाचं असेल. मिसफील्ड झाली, चेंडू मागे आलाय, बॅकअप आहे आणि बाय 1 गेट 1 फ्री 1+1 अशा या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा संख्या आता 9 या आकड्यावर. आई सासाई वाली बनाम हनुमान नगर टॉस जिंकला हनुमान नगरनं. नेक्स्ट मॅच ती देखील चांगली असेल. त्यानंतर अंतराली बनाम दर्या किनारा अष्टमी. याच लढतीसाठी मात्र प्रेक्षक मला तर वाटतं मोठ्या संख्येने थांबल्या तिथे अजूनही. आणि दरम्यान झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. फलंदाज होईल बा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना बापदेव अष्टमीला. चला न्यू बॅटर आपण थोडं रेडी राहा विनंती आहे. 11 वाजून 33 मिनिटं झालेले आहेत. 4था सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतले अजूनही 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज तयार. वेगवान कोला चांगला चेंडू होता. प्रत्युत्तर मात्र फलंदाजाला देता आलं नाहीये. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. षटक पूर्ण. दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळते. आता पहिल्या 2 षटकांनंतर 10 धावा धावफलकावर.
10 runs on board for loss of 2 wicket after second over. षटक 2 पूर्ण झाल्याच्या नंतर धावा 10. इक्वेशन प्रचंड कठीण झालंय. 50 टार्गेट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 आल्यात. त्यामुळे पुढच्या 2 ओव्हरमध्ये जर आता कॅल्क्युलेट केलं आपण तर एकंदरीत 40 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये फक्त 10 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये आता 40 बनवायचा. ड्रिंक्स ब्रेक. पाण्याची तहान तर बापदेव अष्टमीच्या फलंदाजांची भागली आहे, पण संपूर्ण संघाला जी धावांची तहान लागली आहे ते फलंदाज भागवू शकतील का? गोलंदाजी मार्कवर आता तडोवा. रोहित तयार गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अडवा वाटणे की असा होता. 2 ways and taken by wicket keeper successfully. सफलरित्या यष्टिरक्षकाने झेल स्वीकारलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. बापदेव अष्टमी संघ बघा आपला फलंदाज तयार ठेवा. मात्र वाटतं गुड्ड्या जाधव आता जातील फलंदाज. गुड्ड्या जाधव सारखा पॉवर हिटर असताना अजूनही त्याचा वापर केला नाहीये. कुठेतरी ही देखील बापदेव अष्टमी संघाला बॅकफुटला आणण्यासाठी एक मोठी बाब राहिली असेल. नाही बघा गुड्ड्या जाधव 12व्या खेळाडूचे देखील महत्व भरपूर आहे. आणि 12वा खेळाडू नसेल तर मग जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांची नावं पोहोचतील कशी प्रेक्षकांपर्यंत. पण मला तर वाटतं गुड्ड्या जाधवला संधी मिळेल. वेगवान ऑफ साईडच्या मध्ये प्रहार केलाय. पॉइंटला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव इथे सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना टोटल आता स्कोरबोर्डवर 11 येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर आता विजयासाठी 39 धावांची गरज. 39. बरोबर यार. पुढचा बॉल. निसटला चेंडू हातातून. डेड बॉल. पंच घोषित करतात डेड बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहितला आपण पाहतोय. वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. तांबडी संघ वारंवार एका सूचना द्यायला भाग पाडू नका. हो वेगवान पायात लावर अपील. इम्पॅक्ट बाहेर आहे. पंच तेच सांगतात मिसिंग विकेट्स. इट्स नॉट आउट. योग्य निर्णय राहिला पंचांचा. प्रशंसा दोन्ही पंचांची आपण करूयात नक्कीच स्पर्धेच्या वतीने, कारण दक्ष पंचांची भूमिका ते नक्कीच पार पाडत आहेत. आता सामना कठीण झाला पूर्णपणे. आपल्या या मॅच वरती पकड मजबूत केले तांबडी या संघानं. बापदेव अष्टमी संघ स्वप्न पाहून आला होता मोठं देखील या स्पर्धेमध्ये, पण स्वप्नाच्या मागे धावताना भरपूर मागेच राहिल्यात. व्हाईट बॉल. अवांतर धाव्याने धावसंख्या आता 12 12 ऑन बोर्ड. 12 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आठ चेंडू आणि विजयासाठी आता 38 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर आता मोठा फटका गरजेचा आहे. हा ट्रॅकर होता ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न मिड ऑन ऍक्शन मध्ये आलाय. मिसफिल्ड झाली मागे. आता वाईड इश लॉंग ऑनचे फिल्डर, मिड विकेटचे फिल्डर देखील आलेत आणि रनआउटची संधी गमावली आहे. रनआउट झाला असता फलंदाज तर कदाचित मला वाटतं गुड्ड्या जाधवच्या हातामध्ये बॅटच आहे, द्यायला हवं. मी तर बापदेव अष्टमी संघाला सांगेन की प्लीज जर असेल संधी तर तुम्ही त्यांना चान्स देऊ शकता. राजू वाघमारे मला तर वाटत तिथे कोचची भूमिका पार पाडतायत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फोर्स केला ऑफसाइड रिजन मध्ये. मिस टायमिंग कॅच घेतलीये. फायनली झेल घेतला. विकेटच्या शोधात होते. विकेट मिळाली आहे. पण आता नवीन फलंदाज कोण असेल? महेश आलाय.
गुड्ड्या जाधव जर फलंदाजीसाठी आले तर मात्र भरपूर प्राइस त्यांच्यावर लागेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. गोलंदाज आता साहिल असेल गोलंदाजी मार्कवर. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तांबडी संघ गोलंदाज तयार. साहिलसाठी आपण पाहिलं तर साहिल गोलंदाजी मार्क पडते आणि पहिला चेंडू ऑन साईडला आपण पाहतो मिड विकेट मध्ये चांगला फटका होता. दुहेरी दाबेसाठी आपण पाहिला. इक्का दुक्का सिंगल डबल न काम चालणार नाही. आता हवाई हल्ले महत्वाचे आहेत, कारण आता समीकरण आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत आता 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत विजयासाठी गरज होती 35 धाबांची. कठीण आहे. ओ कॅच घेतली का पायसे. ओ विकेट. फलंदाज बाद. दहा विकेट झाल्याच्या नंतर मला तर वाटतं गुड्ड्या जाधव येतील. विकेट बघा किती गेलेत. तुम्ही अजूनही जात नाहीये बॅटिंगला. कल करे सो आज कर, आज करे सो अब. चार चेंडू शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथून तरी मला तर वाटतं त्याचं जाणं महत्वाचं होतं. मिस टायमिंग संधी आहे आणि आता संधी बाहेर देखील डगआउट मध्ये देखील एक संधी आहे. अजूनही नाही, अजूनही वाट पाहावी लागते. कॅप्टन कुठे आहेत गुड्डा तुमचे. कॅप्टनला थोडी रिक्वेस्ट करा तुम्ही. कुठे प्रमोशन होतंय का बघा संघामध्ये. नो चान्स. सगळे प्रेक्षक सांगतायत कुठे असं चालेल का. हॅट्रिक बॉल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतो गोलंदाज तयार. सापड्याने खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. मला तर वाटतं फक्त व्हिडिओ बनवण्यापुरता बॅट हातात असते त्यांच्या. दोन चेंडू शिल्लक आहेत. सोडून दिले यावेळेस. विकेट किपर कडून चूक झाली. मागे आला चेंडू. एकदा मिळते का पाहायचंय. पंचांचा इशारा काय असेल पाहूया आपण. 1+1 2 धाबा. मॅचची हवा पूर्णपणे निघली आहे. धावसंख्या फक्त 17 आतापर्यंत आपण पाहतोय. 17. गोलंदाज तयार. लॉब करायचा होता. इथे देखील संपर्क होत नाहीये आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लिटेड. चला हनुमान नगर संघ बॅटिंगचा आपण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आपण सज्ज राहायचं आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आई सासाईवाली संघाला विनंती की आपण लगेच सामना संपन्न झाल्याच्या नंतर मैदानाचा ताबा घ्या आणि औपचारिकता पूर्ण. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो तांबडी या संघानं. अभिनंदन. व्हेरी वेल प्लेड बॉयज. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत लगेच. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार ठोकत असताना वैयक्तिक 15 धाबा बनवले आणि गोलंदाजी करताना 2 विकेट ना अवघ्या 2 धावांचं